अनिवार्य आहे. तर आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आहे. संघाचा ओव्हरसीज खेळाडू दर्पण आश्रय करण्याचा हाताला डाव्या हाताचा फलंदाज ज्याने शैलीदार फलंदाजी केली होती तो फलंदाज आपण पाहतोय. मात्र हितेश आपल्याला बघायला मिळतोय. 32 धावांची बहारदार खेळी. दोन्ही क्रिकेट संघ हे एक मॅच हरलायत आणि आज लढत करतायत पुन्हा एकदा महत्वाच्या सामन्यामध्ये. दोन्ही क्रिकेट संघ आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पडझड करतील. तर प्रतिस्पर्धी संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर रेश्वर गोडगे ड्रामा क्रिकेट संघ पहिला चेंडू क्लीन बोल्ड. आगळ्यावेगळी ऍक्शन आपण बघितली ती गोलंदाज प्रज्वलची. आणि प्रज्वलनं ज्या खेळाडूनं 32 धावांची बहारदार खेळी केली होती त्या खेळाडूला 0 धावसंख्येवर माघारी परतवलाय. फलंदाजाला विनंती आहे लवकरात लवकर चला. आउट झालेला फलंदाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तरी नवीन फलंदाज मैदानात जात नाही आहे. विनंती आहे फलंदाजानं आउट झाल्यानंतर लगेच नवीन फलंदाजानं मैदानामध्ये जायचं आहे. कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. सुरुवातीला तुम्ही जर थोडंसं लेट केलं आणि तुमच्यामुळे जर षटकं झाली या स्पर्धेची कमी 4-3 षटकांचे सामने जरी झाले तरी तुम्हाला खेळावे लागतील. ही नियमावली आहे. थँक्यू. सुंदर डिस ऑपरेटर योगेश गावडे आमच्यापर्यंत जोडले आहेत. आज अनेक नवीन गाडी. आज प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आणि त्यांनी खास करून त्यांनी ही जागा घेतली आहे आपल्या स्पर्धेसाठी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू बाईक फुटला जाऊन पटका टोलपायचा होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मी म्हणेन चेंडू थोडेसे विचार केला तर प्रज्वल सुंदर लागतोय पण त्याच्या ऍक्शन नाही नौके खेळाडू फसले जात आहेत शेवटच्या षडाला असं आमच्या डिजिटल स्कोरर विघ्नेश झोळेस मत या ठिकाणी व्यक्त करतोय. विघ्नेश प्रभू आपल्याला बघायला मिळालाय आमच्या डिजिटल स्कोररला. आणि त्याचबरोबर सुंदर कॅमेरावर आपण पाहतोय कुणालच्या माध्यमातून स्वेर चेंडूचा इशारा अमांतरच्या स्वरूपात मात्र धावफलक एक नसरी गणेशाला एक धावफलकावर आपण पाहतोय. आडव्या बॅटला फटका जमनी लगेच आपल्याला बघायला मिळतं. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडू पण डीप विकेटचा. परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 तर झाल्यात. एक गडीबाद 2 अशी स्थिती आपण पाहतोय ती मात्र स्वराज्य डायनामिक वॉरियर्स केरवाडी क्रिकेट संघाची. संघाचा आयकॉन खेळाडू संघाचा ओव्हरसीज खेळाडू दर्पण आचरेकर अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू हा सज्ज आला स्ट्राईकला. खोलवर टप्प्यात चेंडू दर्पण आचरेकरला थोडस यॉर्करला पद्धतीने सन्मान दिलाय. सन्मानजनक क्रिकेट सुरुवातीला खेळावा. स्लॉक ओव्हरला आक्रमण करावं. प्रज्वलला प्रमुख गोलंदाज आहे प्रतिस्पर्धी संघाच्या आणि त्या प्रज्वलला सन्मान देत एकेरी द्विर धावसंख्येचं मत 2 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. हलक्या हाताला खेळला. झेल टिपायचं होतं. सुरुवात थोडीशी मित्रा तुझी ढिलाई झाली. जर सुरुवातीला थोडीशी जलबाजी केली असती तर झेल टिपला असता दर्पणचा. चौकारासाठी फटका आपण पाहतोय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रज्वलनं सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. मिडॉनचं क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई आणि ढिलाई नंतर मात्र चौकारासाठी आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. जमिनी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्न फ्रंबल झालाय तोपर्यंत परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर 1 न सांघिक धावफलक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्या. स्वराज्य डायनामिक वॉरियर्स केरवाडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना मग झालेला सामना 74 या धावसंख्येचा पाठलाग
आपण बघितला तन्मय पडवळची फलंदाजी, विनय जाधवचे फटकेबाजी, राजन केरकरची 20 फटक फलंदाजी, पण ऐन मोक्याच्या क्षणी ज्यानं बहरलेली फलंदाजी आपल्या क्रिकेट संघासाठी भरपूर दिवसांनी रसिक प्रेक्षकांना याची बघायला मिळाली ती राकेश सारंगची फटकेबाजी. आणि त्या राकेश सारंगला संधी दिली म्हणे न्यायाला घाटवड. परतीची फेक चुकीची झाली, चुकीची परतीची फेक, एक चूक आणि पूर्ण काही सांगून गेली. मात्र डायनामिक वॉरियर्स केरळ क्रिकेट संघाला हलकासा आवाज धुंद आली आकाशाकडे. पंचाने आकाशाकडे बोट उंचवायच्या आधी दर्पण आसरे करणं आपली पावलं डगआउटच्या दिशेनं वळवली होती. क्रिकेटचा सन्मानजनक खेळाडू सन्मान देत हा माघारी परतलाय आणि तो क्रिकेट पाहायचा आहे प्रत्येक खेळाडूकडे आणि त्याने ते मैदानामध्ये क्रिकेटचा सन्मान करतो. संघाचा आयकॉन खेळाडू, ओव्हरसीज खेळाडू हा मात्र स्वस्तात माघारी परतलाय. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावर हल्लीच्या मोसम मध्ये ज्या खेळाडूंना आपल्या क्रिकेट संघाला स्वराज्य डायमॅटिक वॉरियर्स केरवडी क्रिकेट संघाला ज्यावेळी क्रिकेट संघ संकटात असतो आणि संकटमोचक फलंदाजी, रेडीचं मैदान, आपलं घरचं मैदान आणि त्याचबरोबर अनेक स्पर्धेमध्ये जर फटकेबाजी केली तो हरी चोपडेकर आपण पाहतो स्ट्राईकला. 7 धावा धावपलकावर महत्वाचे 2 गडी बाद झाले आहेत केरळ क्रिकेट संघाचे. आपण पाहतोय तो मात्र 0 धावसंख्येवर हितेश माघारी परतला. दर्पण एका चौकार 5 या धावसंख्येवर माघारी परतलाय आणि मैदानावर हरी आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तो मात्र अजय आणि हर ही जोडी मैदानावर गोलंदाज, मार्कवर गोलंदाज साईश आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावची क्रिकेट स्पर्धा आणि गावाचं या ठिकाणी गावावर असलेलं प्रेम आणि गावामधील सर्व खेळाडूंवर या स्पर्धेवर असलेलं प्रेम सन्मान्य. दशरथ परब खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी येत आहेत. डबल 500 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावामध्ये येत आहेत. विनंती आहे त्यांना आमच्या मान्यवर कक्ष देऊन या ठिकाणी स्थानपन्न आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. ज्या हरी चोपडेकरची मात्र चर्चा केली आपण, ज्यावेळी संकटात असतो संघ त्यावेळी मोठे फटके, सन्मान्य दशरथ परब यांचं आगमन, त्यांना विनंती. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी आता मात्र साईशनं दशरथ परब साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. आमचे मार्गदर्शक मित्र जय सळमळकर यांच्या हस्ते मोठा फटका बघायला मिळतोय पुन्हा एकदा. हरी चोपडेकर ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धाबांसाठी आपल्याला बघायला मिळालाय. थँक्यू. सांघिक धावपलकावर 19 धावपलकावर मोठा फटका टोलवायचा होता. बॅटची कट लागून टटमॅन रिसलला त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. चेंडू थांबत नाही आहे. ही मात्र साथ मिळते ती मात्र मैदानाची आणि चेंडू गेलाय तो चौकारासाठी. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर जो थँक्यू. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 23 धावपलकावर कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा. धाव घ्यायची की न घ्यायची दुधावस्था मैदानावर हरी आणि अजयची आणि सरते शेवटी मात्र गोलंदाज पॉलोत्तरमध्ये क्षेत्ररक्षण करत, एक सुरेख क्षेत्ररक्षण करत अंतरिम चेंडू निर्धाव. पण ज्या कामासाठी हरी चोपडेकरला पाठवलं होतं ते हरीनं काम तर पूर्ण केलंय.
दोन षटकांचा खेळ पहिल्या षटकात फक्त दोनच 6 धावा बघायला मिळाल्या आहेत आणि त्यानंतर या षटकात 16 धावा आहेत. सांघिक धावपल 23 धावा. आता मात्र स्वराज्य डायबेटिक वॉरियर्स केरोडी क्रिकेट संघाला सर्व काही ठीकठाक झालंय आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज अमोल आपण पाहतोय. अमोल आपल्याला बघायला मिळतोय. आज डीजे ऑपरेटर योगेश गावडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. आज खास दिवस आहे आणि अनेक हे सगळे नवीन खेळाडू आहेत आणि नवीन खेळाडूंसाठी भरपूर आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे. आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करूया क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटला आपण व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून स्वागत या ठिकाणी मात्र सन्मान करूया. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो अमोल आपल्याला बघायला मिळतोय. 12 तारीखला या स्पर्धेचा अनेक मान्यवरांच्या शुभ असते मात्र शुभारंभ आजचा तिसरा दिवस अंतिम दिवस रविवारी 16 तारीखला सर्व रसिक प्रेक्षक खेळाडूंना दुपारच्या सत्रामध्ये जेवणाची व्यवस्था. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर नेत्रदीपक पद्धतीचा फटका लॉक ऑफच्या क्षेत्ररक्षकाला ऐन मोकेच्या क्षणी चेटवण्याचा कौल आहे. नशिबाची साथ नव्हती आणि चौकारासाठी आपण बघितलाय फटका. सांघिक धावपलकावर 27 धावा तर बनल्या आहेत. 27 धावा धावपलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर फटका पायाबली चेंडू खोदून काढलाय. नो मॅच लाईन मध्ये दोन क्षेत्ररक्षक येत आहेत. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या महत्वाचा धावपलक 70वी 75वी गाठावी डोळोबा क्रिकेट संघासमोर एक सुंदर क्रिकेट खेळावं हे स्वराज्य डायनामिक वॉरियर्स केरळ क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला धारेश्वर घोडगे डोळोबा क्रिकेट संघ खेळतोय. आडव्या भेटणं पुन्हा एकदा आपण बघायला मिळतोय. फटका क्षेत्ररक्षक जातोय तो मात्र परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्या एक सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 30 धावा धावपलकावर. जी सुरुवात थोडीशी अडकळत झाली. सलामीवीर हितेश लवकर माघारी परतला त्यानंतर दर्पण आचरेकर संघाचा ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडू कमी धाव्यांमध्ये माघारी परतलाय आणि त्यानंतर हरी चोपडेकरची फलंदाजी बघायला मिळते आहे. हरी चोपडेकरचा इरादा आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला केसून टोलवावा हा त्याचा मनोजोगा फटका मात्र असफल होतोय आणि निर्धाव चेंडू यष्टीरक्षक प्रज्वल काम आपलं पूर्ण करत सांघिक धावपलकावर स्थिरावलाय. 30 धावा धावपलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीला गरंगचा जरा फटका सुरेख क्षेत्ररक्षण आपण बघतोय. छोट्या चेंडूचा क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्येचं रूपांतर झालंय. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळालाय 31 धावा धावपलकावर. मोठा फटका टोलवायचा होता. जोरकस फटका टोलवायचा होता. थोडासा चेंडू पाठी डायला गती परिवर्तन केलं. निर्धाव चेंडू पाहतोय. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपलकावर आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्गवर ज्यानं सुरुवात केली पहिल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचा जो गडी बाद केला, 0 धावसंख्येवर जरा बहरदिली फलंदाजी केली होती, हितेशला माघारी परतवलाय, तो प्रज्वल सज्ज झालाय. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर झाला, लेब्रेक पद्धतीचा चेंडू. ज्यावेळी हरी तुझी पावलं पुढे सरकली गेली त्यावेळी शपल झाल्यानंतर वाईटची लाईन वाढली गेली आणि त्याचं श्रेय गोलंदाजाला दिला गेलाय. तेव्हा तर निर्धाव चेंडू धोपलकावर आपण पाहतोय. गती परिवर्तनाचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळालाय. एकेरी धावसंख्या पूर्ण करत एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 32 धावा धावपलकावर. धावा या कशा येऊ देत, गिराडी क्रिकेट संघासाठी या धावा महत्वाच्या आहेत, त्या कशाने घेण्याचा प्रयत्न पण ते दोन खेळाडू अजय आणि हरी चोपडेकर आपल्याला बघायला मिळत आहेत. येणाऱ्या एका कालखंडामध्ये एका बाजूला देदरदन फटकेबाजी करणारा प्रकाश एरागे पण येणं बाकी आहे. फलंदाजी भरपूर आहे गिराडी क्रिकेट संघाकडे, पण पाया मजबूत करण्यासाठी या दोन फलंदाजांवर दारो मजार आहे, पण गोलंदाजी सुंदर आपण पाहतोय. तेवढा मला क्रिकेट संघाची टप्पा पडल्यानंतर उंची घेतलं, अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू पंचांनी स्वेर चेंडूचा इशारा केलाय, वन बाउंस शिकून प्रज्वलला केली आहे. अवंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 33 धावपलकावर. सुंदर पहिल्या दिवसापासून आजचा तिसरा दिवस सुंदर गुणलेखन रोशन गावडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शपल झाला, स्वतःची जागा बदलली, स्टंप मधील चेंडू नो मॅच लाईन मध्ये विसवलाय आणि क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी प्रयत्न करत चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय आणि योगेश गावडे यांचं आता मात्र काम वाढेल. थँक्यू. ओ बोलाते आहे, आज जायचं नाही. आज फक्त सर्वांना सांगितलं योगेश गावडे, आज कोणाला जरी बोलवलं तरी जायचं नाही. आपण आज क्रिकेटला योगदान द्यायचं आहे. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू दोन हात समांतर करत अमांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 38 धावा धावपलकावर आपण पाहतोय. आज रंगत डीजेच्या माध्यमातून आपल्याला बघायलाच मिळत आहे. वो बुलाते है मगर जाने का नहीं. कृष्णा देवजींसाठी हे भरपूर वाक्य आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅच चेंडू क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेकडनं आलाय, परतीची फेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय. या दोन या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 40 बिघाटतोय. 40 धावपलकावर. सुंदर फटका, नेत्रदीप फटका. पण अजय आज तुला नशिबाची साथ नव्हती, तारेला लागलेला आहे विद्युत तारेनं, त्यासाठी डेट असेल बॉल, नाहीतर हा चेंडू नक्कीच शिक्कामोर्तब 4 या धावांसाठी असला असता. काय फटका सजवला होता अजयने, डोळ्यांचं पागणं फेडणारा फटका. पण मैदानामध्ये थोडासा अडथळा आहे, विद्युत पोल आहेत आणि त्या तारेला विद्युत तारेला चेंडू वाजायला होतोय. मोठा फटका, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक अमोल आलाय. नो मॅच लाईन मध्ये स्वतःच्या शरीरानं शरीरयष्टीनं मात्र चेंडू या ठिकाणी अडवण्यात त्यानं धन्यता मानली. प्रथमतः संघासाठी महत्वाच्या 3 धावा ह्या वाचवल्या आहेत आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 41 धावा धावपलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून उभरते सितारे आहेत, त्या उभरते तरांसाठी हा दिवस अतिशय एक सुंदर दिवस आणि पूर्ण सर्व मात्र भारतवासियांसाठी हा ब्लॅक डे पण आहे. आडव्या बॅटनं फटका बघायला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे हरी चोपडेकरनं रनिंग बिटवीन विकेट करत 2 धावा पूर्ण करत 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 43 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 4 षटक 24 षटकांचा खेळ समाप्त. 43 बनले. उर्वरितची 2 षटकांचा खेळ बाकी आणि हरी आणि अजय यांची फटकेबाजी. आणि तोपर्यंत आपण जोडूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुंदर डीजो ऑपरेटर योगेश गावडे.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. मात्र अमोल आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट करण्याचा प्रयत्न सफल झाल्यानंतर ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेळून टोलवायचा होता. तो मात्र अजयला ताकद अपूर्ण होती, उंची जास्त होती, पण त्याला दुरी नव्हती, एलिव्हेशन नव्हतं. फटका बसलाय झेलबाच्या स्वरूपात. मात्र अजयची खेळी आली आहे संपुष्टात. आणि त्याचबरोबर आज अनेक उमरते सितारे आणि त्याचबरोबर नवीन पिढीसाठी आणि मात्र एक व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. आणि सर्व आपल्या भारतवासियांसाठी आजचा दिवस थोडासा ब्लॅक डे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात, बॅड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना सर्व आमच्या मंडळ, खेळाडू आणि सर्व भारतवासियांकडून आपण भावपूर्ण श्रद्धांजली. नवीन फलंदाज मैदानावर संदेश पावलच पावतोय. अमोल आपल्याला बघायला मिळतोय 43 धावपलकावर. मोठा फटका संदेशला गेल्या गेल्या डगआउट मधून सेट होऊन आलाय. कामानिमित्त थोडासा क्रिकेट पासून दूर झालाय. भरपूर दिवसांनी संदेश केरकर क्रिकेट खेळताना बघतोय. गोपाळ भट्टच्या नेतृत्वाखाली त्यानं किराडी क्रिकेट संघामध्ये मात्र आगमन केलं होतं आणि त्यानंतर फटके बसायला आपल्याला सुरुवात केली आहे. 49 धावपलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटचे हलकेसे आतले कट लागून चेंडू गेला. एक तेरी एक मेरी रणनीती रगले गेले. या अगोदरचा चेंडू हा मात्र आतमधील चेंडू, त्याला मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूवर मात्र तगडा फटका आणि त्यानंतर वाईट कर्कर केला. बॅटची आतील कट आणि फलंदाज संदेश केरकर बॅक टू द पॅव्हलियन. नवीन खेळाडू मैदानावर आपण पाहतोय. दर्शन आपल्याला बघायला मिळतोय. अमोलला ज्या कामासाठी आणलं होतं ते अमोलनं महत्वाचे 2 गडी हे प्रतिस्पर्धी संघाचे बाद केले आहेत. 49 तर बनले आहेत. आल्या आल्या आडव्या बॅटला फटका, हा दर्शनचा मात्र मिस टायमिंगचा फटका. डीप मिड विकेट करणं क्षेत्ररक्षक आलाय, परतीची फेक करेल. आता जास्तीत जास्त चेंडू हरीला फेस करावे लागतील. 3-4 मोठे फटके उर्वरित चेंडूंवर सर्व काही ठीकठाक होईल किराडी क्रिकेट संघाला. पण त्यानंतर स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या 17 ज्यांचा क्रिकेट संघ जय पवार आणि अणसूर क्रिकेट संघ खेळताना आपल्याला बघायला मिळेल. त्या संघाचे संघमालक आमचे सर्वांचे जवळचे सहकारी मित्र सन्माननीय भाऊ मालवणकर यांचं आगमन झालंय. साहेब आपल्याला विनंती, वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक सन्माननीय भाऊ मालवणकर यांचं आगमन आपल्याला साहेब विनंती, आमच्या मान्यवर कक्ष 2 या ठिकाणी स्थानबद्ध व्हायचं आहे. फटका थोडासा या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक ढुंडोरे सायच्याना आपल्याला बघायला मिळालाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये बघायला मिळाला. हे जेल बनवायचं आहे. वाऱ्यानं थोडस चेंडू इशारा दिलाय क्षेत्ररक्षकानं. पण आज कारण नको आहे, आज ताकद लावायची आहे क्रिकेट संघाला. कारण ह्या चुका अंगलट येतील. कारण हरी चोपडेकरची तगडी फलंदाजी असेल. दर्शनचा एका दुसरा जर मोठा फटका आला, 70-75 पर्यंत गेल्या तर भरपूर काही सांगून जातील. कारण मगासचा सामना नेहाल घाटवळची परतीची फेक ही चुकीची आणि चुकीची परतीची फेक नंतर त्यांना नमस्कार करावा लागला. त्या सामन्याला हार पराभूत पत्करावी लागली. कारण एक फायटिंग टोटल होती. फलंदाजाने काम केलं होतं. गोलंदाजी मार्ग मात्र सज्ज होतोय तो बाजूला मान्यवर कक्षाच्या एंड खंड. सर्वेश आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू दर्शन प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वेशला आपलं दर्शन दाखवायला सुरुवात केली आहे.
थँक्यू. 58 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये चेंडू आडव्या बॅटने पटका टोलवायचा होता. चेंडू पहिले व्यवस्थित स्पर्श होत नाही. एकेल धावसंख्येची पावले जोखमी धावसंख्येकडे पहिले आहेत. परतीची फेक बॅकअप होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करत 2 या धावसंख्येनं 60 तर बनले आहेत. उर्वरितचे 4 चेंडू 2 मोठे फटके. केरळ क्रिकेट संघाला सर्व काही ठीकठाक आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानंतर डोडामार क्रिकेट संघाला विचार केला की उर्वरितचे 4 चेंडू एक मोठा फटका वाचवायचा आहे. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. गगनाला गवसती घालणारा चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. सहासष्ट धावा धावपलकावर. दर्शन ऑन फायर. शॉर्ट पी प्रकारचा चेंडू शॉर्ट टर्म पुल अनसक्सेसफुल. थँक्यू. संघाचा तगडा खेळाडू स्लॉक ओव्हर स्पेशालिस्ट प्रकाश एरागे स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मान्यवर कशा सन्मान्य भाऊ मालवणकर साहेबांसाठी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. सन्मान्य अध्यक्ष जयेश सरवळकर यांच्या शुभ हस्ते सन्मान्य भाऊ मालवणकर यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. आडव्या बॅटनं प्रकाश एरागेनं खोदून काढलाय चेंडू. ज्या प्रकाश एरागे स्लॉक ओव्हरला दगड्या फटक्यांसाठी आहे. हा खेळाडू असा आहे एक वेळ सुरुवातच दे धनादन करतोय. भरपूर विकेटचा अनुभव आणि प्रकाश एरागेने चौकारासाठी फटका डोलवलाय. थँक्यू. 70 तर बंद आहेत. जी बातचीत चालू होती कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या 70 पाहिजे केरळ क्रिकेट संघाला त्या 70 तर बनल्या आहेत. खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. लेग साईडच्या लिप्स लेग कडे क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे वळली गेले आहेत. 2 या धावसंख्येने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सर्वेशनं काय केलाय नवीन काहीतरी. तिसरी धावेचा घेण्याचा प्रयत्न चौथी धावेसाठी होतोय की काय आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण. या वयामध्ये प्रकाश एरागेनं काय रनिंग बिटवीन विकेट केली. या नवदीप खेळाडूंना त्यांना चकवलं. पकडापकडी खेळायला लावली मैदानावर क्रिकेटच्या खेळामध्ये आणि 4 धावा बनत या 4 या धावसंख्येनं 74 धावा धावपलकावर. 75चं आव्हान आहे डोडामार क्रिकेट संघासाठी. आणि फलंदाजी या झालेल्या चुका सुटलेलं झेल भरपूर काही सांगून गेलाय. आणि बघूया मॅच अजूनही संपलेली नाही कारण खूप दूर कडनं आलाय डोडामार क्रिकेट संघ आणि त्यांचे पण फलंदाजी आपल्याला भरलेली फलंदाजी बघायला मिळेल. आणि बघूया आज तगडे संघ खेळताना बघायला मिळतील. पण जाई त्यानंतर केरवाडी वर्सेस केरवाडी ज्यावेळी मॅच असेल त्यावेळी एकदम झुंज आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघांची एकाच वाड्यातील एकाच गावातील ते आज परस्परांविरोधात खेळताना बघायला मिळतील. मॅच सुंदर आहे. 75चा पाठलाग फायटिंग टोटल आहे. मगाशी 74 तर चेस झाले आहेत. क्रिकेट संघाला थोडी ताकद लावायची आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. सर अशोक युराईक, सर कृष्णा देवजे. डीजे पर्यंत जोडूया आमचे योगेश गावडे.
धन्यवाद। मैदान पर सभी का स्वागत। कारेश्वर घोगड़े जो कि दौड़ा मार्ग इस वक्त घोड़ की दौड़ा मार्ग जो टीम मैदान पर उतर चुकी है और आज इस तरह से माहौल बनेगा इस टीम का। ऑन साइड पर खेलेगा प्रयास किया, बल्ले पर लगी गेंद मिडाउन पर, उतनी बढ़िया फील्डिंग मैदान में। बढ़िया बॉलिंग मैदान पर। संदेश मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर। ओ इस बार हवाई फायर, मिड ऑन पर मौका और ये आसान सा और ये आउट। पहला विकेट निकला, टीम का स्कोर मतलब 0 पर। संदेश से वापस मोर्चे पर चल इस वक्त। ओ लो फुल टॉस ऑन साइड पर मिडाउन पर, उतनी बढ़िया फील्डिंग, शायद आखिरी समय पर हाथ से गेंद छूटी जहां पर 1 रन निकला और टीम का स्कोर मैदान में पहुंचा इस समय पर कुल मिलाकर मैदान में 1 रन पर। 75 का लक्ष्य, 75 रन बनाने पड़ेंगे खरेश्वर घोड़गे दौड़मा टीम को इस मुकाबले में अपने आप को सिद्ध साबित कर रहे तो, अन्यथा यहां से शायद मुश्किलें वापसी में बढ़ती जाएगी इस मैदान पर। ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा पर गेंद काफी देर तक हवा में खड़ी, जहां पर मौका मिलेगा कुछ रन बटोरने का। उतनी बढ़िया फील्डिंग मैदान पर, 2 रन बनते हुए सीधा थ्रो आया स्ट्राइक एंड पर, मतलब तीसरा भी रन मैदान पर बनता हुआ। वापस खेल मैदान में चलेगा और गति परिवर्तन इस बार हवा में, मौका लॉन्ग ऑन खिलाड़ी के लिए और आसान सा होगा ये, और एक विकेट मैदान पर। गति परिवर्तन काम कर गया, बल्ला बिल्कुल जल्दी बिल्कुल घुमा गए बल्ले पर आखिरी समय पर जब ऊपर लगी गेंद, और तब तक दूसरा विकेट निकला मैदान पर। 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर मैदान में पहुंचा इस वक्त। खारेश्वर घोड़के वाली टीम मैदान पर पहले बैटिंग कर रही इस वक्त। टॉस जो पर जीता सामने वाली टीम ने, जहां पर शुरुआत के माहौल में 75 रन बने और यहां से लेकर वापसी कर लिए, शायद अभी भी लगभग 71 रन की आवश्यकता मैदान पर। थैंक यू। गेंदबाजी में तब्दीली मैदान पर, नया गेंदबाज मोर्चे पर जो कि दर्पण मैदान पर। ठीक है, पूरे बल्लेबाजी में उतना कोई खास नहीं बैटिंग, लेकिन आज गेंदबाजी से वो काम करना पड़ेगा। और लेग ब्रेक गेंद, टप्पा खाते गेंद ने काटा बदला, गेंद बाहर की तरफ निकलती हुई, स्लिप में खुद कप्तान मौजूद है, एक लेग स्लिप पर खिलाड़ी, शॉर्ट स्क्वायर लेग पर एक मिड विकेट पर सर्कल के अंदर लॉन्ग ऑन पीछे रखा था, अब इस बार अब लॉन्ग ऑफ भी पीछे मैदान पर। अब पिलर मिड विकेट पर पीछे मैदान पर इस समय पर, इस हालत में 75 का पीछा करना पड़ेगा, जबकि 1 विकेट। और फुल टॉस गेंद, खराब बॉल, जहां पर लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर गेंद निकल रही है,
4 रन केले मैदान पर। वापस खेल मैदान पर चलता हुआ, कदमों का इस्तेमाल किया, बिल्कुल शफल क्या शॉट के लिए जगह ढूंढ रहे थे, लेकिन जैसे परखा वहां पर दर्पण ने, बल्लेबाज शफल कर रहे, अपने आप को बिल्कुल पीछे रखा लाइन को। वैभव को थोड़ा सा दबाव महसूस हो रहा है, पता है कि अगर यहां से एक और 20-22 रन निकला ना तो मुकाबला थोड़ा सा संकट में हो सकता मैदान पर। चेंजअप पे गति परिवर्तन, बिल्कुल फ्लाइट क्या ऊपर क्या गेंद को लेग ब्रेक गेंद टप्पा खाती, गेंद ने काटा बदला, लेकिन इस बार गति नहीं इस गेंद पर थी। मिश्रण बिल्कुल अब काम कर रहे हैं, देखिए कभी तेज गेंद, कभी धीमी गेंद, कभी लेग ब्रेक, कभी ऑफ ब्रेक, और कभी कभी बिल्कुल सटीक बाउंस गेंद उछाल के साथ। ये चेंजेस जो कि होते रहते हैं मैदान पर, इसके साथ परखना बल्लेबाजों के लिए मुश्किल, लेकिन आज उससे भी ज्यादा अच्छा काम करना पड़ेगा बैटिंग बॉलिंग बैटिंग पर मैदान पर। खरेश्वर घोड़की टीम दौड़ा मार इस वक्त मैदान पर बैटिंग कर रही है, ऑन साइड पर इस बार खींचा हुआ शॉट मिड विकेट, खिलाड़ी पीछे रखा है, पहला रन बहुत तेज निकला, कॉल बहुत सुंदर, लेकिन तब तक दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ। 10 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, खेल चलता हुआ दूसरे ओवर का 75 का टोटल बनाना पड़ेगा, अभी भी 65, मतलब हमारा रोशन कह रहा है लगभग 10 छक्के मारने पड़ेंगे, सामने से काम आसान, लेकिन 10 छक्के मारना इतना तो काम आसान नहीं होगा। ओ मिस टाइम, हवा में गेंद, खुद गेंदबाज जा रहे हैं, और ये सफलता शायद मिल ही जाती, आईन मौके पर उस कैच को छोड़ा और वो जीवनदान मैदान पर। वैभव आज बैटिंग करनी पड़ेगी इस समय पर, क्योंकि समय की बिल्कुल परिभाषा बता रही है, लगभग जिससे पीछे 75 का टारगेट उसका पीछे करती, मतलब 11 पर पहुंचा टीम का स्कोर, 2 ओवर समाप्त हो चुके इस मैच में। नया गेंदबाज मोर्चे पर, नैनोबा मैदान पर, नैनोबा लेग ब्रेक ऑफ ब्रेक, बीच में बिल्कुल एक आध कैरम गेंद जो कि सीधी डालती है, कभी कभी बाहर अंदर, मतलब नैनोबा के पास वैरायटी है, और आज इस समय पर खुद कप्तान है, टीम की जिम्मेदारी जानते हैं कि इस समय पर कौन सी बॉलिंग करनी पड़ेगी, और उसी को आवश्यकता समझ कर इस वक्त टीम के लिए वापसी में मैदान पर पहुंचते हुए वो बढ़िया गेंदबाज वहां पर कंधे का थोड़ा सा इस्तेमाल किया, नैनोबा की हाइट उतनी नहीं है इसलिए शायद वो कंधा बिल्कुल कंधे का इस्तेमाल किया था, लेकिन गेंद ने उतना उछाल नहीं लिया। बिल्कुल छोटा पैकेज बड़ा धमाका, इस अंदाज से उनको लोग कहा जाता है। 12 रन जो कि मैदान में पहुंच चुके, और इससे पर अगर बात बताई जाए ना तो एक ओवर चाहिए जो 15-20 रन का, या फिर 2 ओवर जहां पर कम से कम 25-30 रन बन जाए, मुकाबला वापस कब्जे में आ जाए। चेंज ऑफ पेस, गति भर तो सीधे लॉन्ग ऑफ पर खेला, सीधे हाथ में निकली गेंद, वो सफलता, और एक विकेट निकला, 3 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा मात्र 12 पर।
थैंक यू डूजे। नया बल्लेबाज पहुंच चुका है मैदान पर, स्ट्राइक पर प्रज्वल मैदान पे। आते रिवर्स अटेम्प्ट किया, गेंद कवर बाउंड्री लाइन पर, वन बाउंड सीमा रेखा बाहर, 4 रन के लिए। एक बड़ा शॉट निकला प्रज्वल के बल्ले से आते ही, बिल्कुल आक्रमण करने का जो इरादा लेकर आए मैदान पर। फिर से रिवर्स अटेम्प्ट किया, इस बार पॉइंट पर खिलाड़ी को गेंद ने चकमा दिया, गेंद निकली पॉइंट सीमा रेखा पर। उतनी बढ़िया दर्जेदार फील्डिंग मैदान पर। देखिए आज तारीफ करनी पड़ेगी इस टीम की, डायनामाइट वॉरियर्स जो कि केरला टीम जिन्होंने आज 75 रन जो कि बनाए, 75 का पीछा करते हुए इस मैदान पर अगर बात बताई जाए इस मैदान पर खारेश्वर घोड़के दोड़ामा टीम की, तो थोड़ा सा संकट के घेरा, 3 विकेट निकल चुके शुरू के, जहां पर टीम का स्कोर मैदान में पहुंचा 17 रन पर। प्रेशर दबाव मैदान में, ओ बिल्कुल बीट किया, बिल्कुल बीट किया मैदान पर, बिल्कुल बीट किया मैदान में। डॉट गेंदों का वो असर, वो प्रेशर नजर आ रहा है दोड़ामा टीम पर। एक बल्लेबाज को बल्ला चलाना पड़ेगा, अन्यथा काम मुश्किल मैदान में। नो बॉल का इशारा आ चुका है यहां सर, नो बॉल मैदान पर आता हुआ, मतलब फ्री हिट का माहौल मैदान पर। ओ बल्ले के बीचों बीच लगी गेंद, लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, लेकिन फ्री हिट का माहौल जहां पर आपको सिर्फ एक ही रन मिलेगा, नहीं दूसरे और क्या, और शायद ये दूसरा रन मैदान पर बनता बिल्कुल नहीं नजर आ रहा है। राउट का मौका और ये आउट मैदान पर। और दली 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर मैदान में पहुंचा 19 रन पर। गौरव मैदान पर नए खिलाड़ी के रूप में मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर, सामने से नॉस्टैक एंड पर नया बल्लेबाज अब जाके पहुंच चुका है इस मैच में, विशाल मैदान पर। देखिए कमाल का मुकाबला, 75 रनों का पीछा, मात्र 19 रन हो चुके हैं मैदान में। डी अगर यहां से देखा जाए ना तो दिल्ली बहुत दूर है, बड़ी बैटिंग करनी पड़ेगी, आक्रमण करना पड़ेगा, अन्यथा एक और अगर 7-8 रन का निकला तो शायद मैच फंस जाएगा मैदान में। फुल टॉस गेंद, खराब बॉल, जिस बॉल को कम से कम सीमा रेखा से बाहर खेलना था वो सर्कल के अंदर ही मैदान में खड़ी होगी, लेकिन 2 रन वहां पर बनते हुए। इन 2 रन के साथ 21 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। अगर यहां से बात अभी तक बताई जाए, लगभग 54 रन की आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे हमारे रोशन गावड़े बता रहे स्कोरिंग पर। वापस खेल मैदान में चलता हुआ, शॉर्ट गेंद, शॉर्ट आर्म पुल किया सीधे हाथ में और ये आउट।
थैंक यू डीजे। नया बल्लेबाज पहुंच चुका है नीलेश मैदान में। नीलेश आज बैटिंग करनी पड़ेगी, मुश्किल दौर है मैदान पर ये। ओह बढ़िया गेंदबाजी पर हल्के हाथ से गेंद को वाइडिश बैकफुट पॉइंट पर ढकेला, वापस सिंगल। सिंगल से उतना कोई प्रेशर नहीं रहेगा। 75 का जो टारगेट है उसका पीछा करती हुई मात्र टीम का स्कोर पहुंचा 22 रन पर। 22 पर पहुंचा टीम का स्कोर। मैदान पर टेनिस डॉट के माध्यम से आपको मुकाबले दिखाए जा रहे हैं यूट्यूब पर ये मुकाबले। और देखिए क्या वहां पर बॉलिंग मैदान में हल्का सा अपील किया गया, बल्ले पर गेंद लगकर विकेट कीपर के झोली में निकली और एक विकेट निकला गौरव के खाते में। और टीम का बिल्कुल लेखा जो अगर बताई जाए बात इस मैदान पर तो कुल मिलाकर विकेट निकले हैं 6 विकेट मैदान पर। रजत मैदान पर नए खिलाड़ी के रूप में वो आते आड़े बड़े से रजत ने ऑनसेट पर खेला, मिड विकेट पर खिलाड़ी पीछे एक दो से कोई अब फर्क नहीं पड़ेगा। क्योंकि यहां से पहुंचना है ना तो शायद थोड़ा सा गियर बदलना पड़ेगा मैदान पर, क्योंकि टीम का स्कोर पहुंचा 23 रन पर। लगभग 52 रन की आवश्यकता अभी भी जिससे पीछे। इसके बाद मात्र 12 गेंदों का खेल जो बचेगा, उस 12 गेंदों पर आपको बहुत बढ़िया बैटिंग करनी पड़ेगी। लेकिन मुझे तो लग रहा है यहां से दोड़ामार टीम थोड़ा सा पीछे आती हुई 2 कदम इस मैच में। ओह फिर से बढ़िया, फिर से बढ़िया बल्ले पर लगकर विकेट कीपर के हाथ में और एक विकेट मैदान पर। अनिकेत नए खिलाड़ी के में पहुंच चुका है। विकेट निकला और एक मैदान पर, मतलब विकेट निकले 7 मैदान में। ओ क्लीन बॉल, दर्पण के खाते में पहला विकेट निकला इस वक्त। संदेश को मिलती सफलता इस वक्त और टीम का स्कोर वहीं पर मैदान पर 8 विकेट के नुकसान पर। ओह थोड़ी सी गेंद लेग ब्रेक गेंद टप्पा खाती बाहर निकले, ये भी बिल्कुल डॉट गेंद निकलती या फिर वाइट देखना पड़ेगा। वाइट का इशारा 24 रन पर पहुंचा टीम का स्कोर। ठीक है मुकाबला थोड़ा सा फंस गया। अब 11 गेंदों का खेल मैच में बचाओ, 51 रन जीतते पीछे एक तरफ हमारा विकेट भी नहीं मैदान पर हाथों में। वाइट शुरू में शायद अगर बात बताई जाए तो पावर प्ले में अपने रन नहीं बने मैदान में, शुरुआत बहुत धीमी रही। जो होनी चाहिए आक्रामक शुरुआत दोड़ामार टीम की, उतनी आक्रामक बैटिंग नहीं देखने को मिली मैदान पर। उसके कारण शायद आज यहां पर रनों में बिल्कुल कमी देखने को मिलती हुई। वो आड़े बल्ले से ऑन साइड पर खेलेगा पर इसका चूके लाइन से
और इस बार चिप किया हवा में और सीधे खिलाड़ी के झोली में। ये खिलाड़ी कहा जा रहा है, सीधे शायद मौका था वहां पर कैच को लेने का। पहले खिलाड़ी ने देखा कैच हो सकता है, दूसरे खिलाड़ी जब तक नैनोबा निकल पाते गेंद हाथ से बिल्कुल लगी नहीं वहां पर। 2 रन वहीं, एक ही रन वहां पर बना। 1 रन के साथ 25 रन पर पहुंचा टीम का स्कोर। और इस बार अच्छा क्रिकेट, पॉइंट पर पुश किया, वो सिंगल निकला। इक्का दुक्का बनने से अब काम नहीं बनेगा, अब शायद थोड़ा सा दबाव बढ़ता जा रहा है मैदान पर। बढ़िया बढ़िया गेंदबाजी। ये बिल्कुल गेंद बिल्कुल टप्पा खाते गेंद ने काटा बदला वहां से। डॉट गेंदों का प्रेशर मैदान पर। ओ बढ़िया बढ़िया लाइन, डॉट गेंदे। और शायद देखिए अंपायर भी यहां पर बता रहे कि ये ओवर समाप्त ही हो चुका है। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है, टीम का स्कोर पहुंचा 27 रन। मनीष के हाथ में गेंदबाजी का मोर्चा मैदान पर। ओ सटिक लाइन ऑफ के बाहर के। देखिए यहां से जो यॉर्कर यॉर्कर को खरीदना आसान नहीं है, लेकिन शायद आज अगर बात बताई जाए तो इतनी दूर से जो टीम पहुंचे, खरेश्वर घोड़के दोड़ामा टीम, उनका पहले हार्दिक अभिनंदन, क्योंकि इतनी दूर से सर जी पहुंचना आसान नहीं है, लेकिन यहां पर पहुंचे। जो खेल देखना था दिखाना था, आज थोड़ी सी कमी रहेगी कि होता है क्रिकेट में ऐसा बहुत बार, ये गेंद बिल्कुल निकली सीमा रेखा पर और 1-2 रन से कोई उतना फर्क नहीं पड़ेगा। नो बॉल का इशारा मैदान में पहुंचा हुआ, फिर हिट का मॉल मैदान पर। इतनी दूर से टीम पहुंचे, कभी होता है क्रिकेट में कि एक आध दिन आपका बिल्कुल खराब रहता है, जहां पर मैं कहूंगा ये दिन खराब था, अन्यथा ये अच्छी बल्लेबाजी करती टीम, बहुत से अच्छे बल्लेबाज टीम में थे, लेकिन आज उतना बल्लेबाजी पर काम नहीं चला मैदान पर। लेकिन बिल्कुल धन्यवाद दूंगा, आप इतनी दूर से पहुंचे इसलिए। हालांकि खेल अच्छा दिखा, लेकिन ये फ्री हिट का माहौल है नैनोबा, फर्क नहीं पड़ेगा बात में। एक ही रन वहां पर बनता, ठीक है, रन बने ना बने अब कोई फर्क नहीं पड़ता। थोड़ा बार टीम जानते हैं कि ये मुकाबले में अब यहां से तो वापसी हो नहीं सकती मैदान पर। और फिर से अटैकिंग बैटिंग ऑन साइड पर, लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, एक ही रन वहां पर, एक तो से कोई अब फर्क नहीं पड़ेगा, पता है कि यहां से ये मुकाबला समाप्त ही हो जाएगा। इसमें जो जीतेगा वो दूसरी टीम के साथ खेलेगा, जो कि स्वराज्य फाइटर्स केरवाड़ा के बीच में मुकाबला होगा। इसमें जो जीतेगा उसका, और लाइन फिर से वाइट। बढ़िया कवर पर खेला, 1 रन वहां पर निकला। चलिए केरवाड़ा अपना, जो कि इस वक्त स्वराज्य फाइटर्स केरवाड़ा और डायनामाइट वॉरियर्स केरवाड़ा कप्तान टॉस के लिए पहुंची है, क्योंकि यहां से तो अब लग रहा है कि ये जीत जाएंगे। अपने अब 40 रन नहीं बन सकते यहां से, जो कि मुश्किल होगा मैदान पर। इस बार सीधा खेला, ये आउट।
टॉस कीजिए दोनों कप्तान, टॉस